सर्वांना आज सकाळी सकाळीच व्हिडिओ करण्याचं कारण आहे, रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिला. बाबा, खरंच द्यावाच लागला. कारण का, जर त्या जर खुर्चीवर राहिल्या असत्या तर त्यांना पण त्रास झाला असता आणि खरात ह्याचा पण न्याय झाला नसता, माहिती. आणि त्या सांगतात आहे की मला ह्या गोष्टी काही माहिती नव्हत्या. बरोबर आहे. ते मला त्यांचं एक वाक्य पटतंय की कोणाच्या वैयक्तिक म्हणजे माणूस समोर एक वागतं आणि आतमध्ये वेगळं वागतं. नक्कीच एवढं मात्र खरं आहे. जगासमोर त्यांना तो माऊली म्हणजे गुरु मानायचे त्या, परंतु त्याच्या आतमधले कारनामे काय माहिती असतं. माझ्या पण आयुष्यात अशा भरपूर व्यक्ती आलेल्या आहेत की त्या समोर त्यांचा बुरखा वेगळा आहे आणि आतमध्ये ते किती घाणेरडे कृत्य करतात हे कोणालाच माहिती नसतं, हो की नाही. जेव्हा एखादी व्यक्ती त्याचा बुरखा फाडते, जसा खराचा बुरखा फाडला गेला तसं त्याच्यानंतर लोकांना कळतं. पण कळतं, पापाचा घडा भरतो. मी सांगितलं ना तुम्हाला, पापाचा घडा भरला की तो फुटतो आणि सर्वनाश होऊन जातो त्या व्यक्तीचा. म्हणून पापाचा घडा भरू द्या, त्याच्यानंतर मग माणसाचं आयुष्य आणि नरक ह्यात काय फरक राहत नाही, एवढं मात्र खरे. त्यामुळं बघा, तुमच्या पण आजूबाजूला कोणी व्यक्ती अशी असेल की तिचा चेहरा वेगळा आहे परंतु ती आतमध्ये खूप घाणेरडे कृत्य करत आहे, शरीराने मनाने. अशा आहेत व्यक्ती आणि आपण भरोसा ठेवतो की नाही अरे ही व्यक्ती चांगली आहे. पण जी लोक त्यांच्या जवळ जातात ना, त्यांनाच माहिती असतं की ही व्यक्ती काय आहे आणि ते सख्खे असून लांब का झालेले आहेत. एवढंच बोलायचं.